अभी तर संबंध लय बेकार दिसलं का हो ना, भर दिवसा एक तर डुलका लागल्याबरोबर. अरे काय झुंबर भाऊ, काय म्हणलं, काय कलोय करू राहिले तुम्ही? अरे तर कोमातच गाठ मारते नाही का, माझ्यापेक्षा बुरी हाल दिसू राहिल्याची नाही का. हो. अरे काय मारते, 2 चिपा आणून देऊ का म्हणलं, वाजवासाठी घर भराले देऊ का म्हणलं आणून. काय आले का माणूस आहे, इतकं टेन्शन घेत असते काही आपल्याला का एवढ्या गोष्टीसाठी येईन ना आता. काय काय गेले म्हणते ना माझा. आता का मी काय टेन्शन घेऊन राहिलो तो का, बसलो होतो मी निवांत. ट्रॅक्टर गरम झालं मी, जरा थंड होऊ द्या, डिझेल गिझेल टाका, अजून डवरे सुरू करा. काय तुम्ही काय राजा, बस हेच विषय तुमचा. मला लोक सांगू मारते तू, मी त्यातूनच गेलो ना बाबू. मग 6 महिने बाई घरची लक्ष्मी नव्हती ना घरी, मग तिच्या बाहेर गेली होती रागा भरून. मी याच फिक्रीत होतो ना, मग कुठे बसो कुठे लोयो, मग माझ्या टेन्शन मला माही तेच परिस्थिती तो राहिली आता. आता तुमची माझी परिस्थिती सारखी होती का? तुम्ही आपले दारू पिऊन मड्डू मारणारे आणि पळणारे 90 वाले. मी का तसा आहो का, मी काही आपलं बोलता राहायच्या. मग आता हे कसं झालं, थोडीशी मजाकचं जरासं लाल झाली का. आता गेले म्हणा सगळे, आलेच ते समजा निपटून आल्यासारखे जायचं, काही वांधा नाही. पोचले होते ते, चहा पाणी येते 40 मी फोन लावला, आता पण उचललं नाही त्यानं. बरं ठीक आहे ना, पाहून आता काय होते असं समजते. आता येईलच ते, बहुतेक झालं तर संगच येते त्या. मग पाहिजे मग फोन लावून आपल्याला समजते काय परिस्थिती आहे तर. लाव एक फोन, काय काय भ्या लागते एवढं. झालं ना, बरेच टाईम झाला ना. पाहा फोन लावून नाही का. बरोबर, एक मिनिट हो, भानुलेच फोन लावला का नाही का. हो 1 मिनिट, त्याला सांगितलं तर तू काही जास्त बैठकीत बस नको म्हणलं, बाहेरच राहायचो. हो बाहेर असं नसते. लाव तुम्ही फोन द्यायला 1 मिनिट 1 मिनिट. बिलकुल आहे बाबा, गाठ्यात यायचंच नाही आता. डबल तुम्ही रामपूरवाले निघा लवकर निघा. दुसरी सोयरी घालता का रे, थांबा तुम्ही आता. आता कायले पोहून राहिले मला, थांबा जरा थांबा तुम्ही. घेतो खेट आणले का हो. आलो म्हणलं इथपर्यंत नाही का. मी आता म्हणलं काय घरात कुठे येते काय नाही. असं पाहिलंच नाही बा, वांदा मिटून बाबा. हे काय वरायचे ते, काय टेम्पो घेऊन मागा लागला तर काय व्हायचं. डायरेक्ट इथंच गाडी थांबवली मोठापुशी. चला बा भानू बसू म्हणलं तिकडे, जरा दम खूप पाणी गिरी पिऊ बा. चला चला तिकडे बसू नाही का. हो तिकडे काय आता ती बाळू भाऊन ती बी कुकडे पळायला काय सांगा नाही का, ते स्कूटर घेऊन. चला चला तिकडे जाऊन बसू मस्त सावलीत. चला पुढे ते मध्ये गाडी उभी केली तिथं. चला चला तिथे काय गाडी म्हणलं, तिकडे काय तिकडे. बाबा हे आले वाटते बा गाडी घेऊन. आम्ही काय फिटावली बा गाडी. अरे या इकडे म्हणला बाळू भाऊ, इकडे इकडे. इथं आहे म्हणलं गाडी आमची. येऊ आलो. चला चला काढा गाडी पाहुणे बा, घ्या तिथपर्यंत. राजा कसं हो म्हणलं जवळ बाबा, हे काय देण केलं तुमचा मेवण्याचा सासरा म्हणलं. काय आऊट नाही का हे डोक्यात, सांगा फरक नाही का म्हणलं याच्या.
अरे बा कानाला खळे म्हणलं, कानाला खळे, जिंदगी देणार नाही कोणाच्या वादा मिटवाले. काय रे काय 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 माणसं होत काय हे? बरं झालं बा मारलं नाही. त्या गावाले जर 4 लोक जमा झाले असते तर काय राहिली काय असते आपली. काय बोलता राजा, तुम्ही बी एखादा मला सुरूच केलं ना बा तुम्ही. जर असं कमीत कमी त्याचं ऐकायचं असतं काय म्हणते काय नाही. धडा 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 फायरिंग सुरू केली ना तुम्ही. उठला ते बॉम्ब काय घेऊन मग पळत नाही तर करता काय. अरे यार मी आता मला गोटा घालते काय एखाद्या डोक्यात मी. मग बरं झालं पटकन निघालो आपण, थांबलो नाही. हो नंतर आलताच ते खेटर घेतो म्हणे आता. हो मॅडम बरंच बरं आहे, चला निघा आता लवकर. हो तर आता काय कसं करता बसू, मला पाणी घेऊ इथं मठावर. हो इरीवरचं पाणी आणतो मी, चला मला अंदर. अरे बा चला पाणी पिऊ म्हणलं, मग आज जिंदगीत नाही गाडी पिटाली एवढी, मग आज पाहिली एवढी गाडी ते. चला म्हणलं भाऊ चला बसू तिकडे चला. काय माणसं आहे राजा, फोनही उचलत नाही लोक. का नाही बा फोन बिजाबा मला जीवावर द्यायच्या. फोन नाही उचलत राजा लवकर. 10 बेला जाते तरी 3 खेप लावा लागते काय रे. वा भारती जरा कसं प्रॉब्लेम होते असं ते, नाही तर मग कसं मोबाईल कसं व्हायब्रेट केला असं त्यानं आवाज जात नसं. असं असू शकते, त्याचं काय सांगता येत असते. हो तसं असं नाही का. हो नाही तर मीटिंगमध्ये बसून असन. हो कसा उचला बा व्हायब्रेट असू शकते. बरोबर आहे बरोबर आहे, तसंही असेल. मग पाहा लागेल मग आता वाट नाही का. पण आपण असं वाटते का लवकर आपल्याला माहिती पडली म्हणजे कसं उत्सुकता असते ना ते. आता उत्सुकता म्हणजे आता तुझं लक्ष तिकडेच आहे का नाही. असं वाटते काय होते काय होते काय होते. होते चांगलंच होते भारती, खराब होत नसते. मग जे होते ते चांगल्यासाठी होते. अच्छा चांगल्यासाठी कायचं काय आली पाहिजे बा, बाकी काही हो तिकडे नाही का. हो तशी येईलच म्हणा. आता कंदीला बजीन आणि आपण फंड आहे तुमचाच वापरू राहिलो ना. म्हणजे कसं आहे शांतराम म्हणून तुमची समजा जे तोड मिटवली कशी मिटवली त्याच आधारीवर त्याच धर्तीवर तसंच प्रोग्राम आपला आजचा आहे. शिवलाल भाऊ हे ते बरोबर कसं म्हणे आम्ही तसंच करतो म्हणजे शिवलाल भाऊ जसा समजा फंडा वापरला तसाच आम्ही वापरतो म्हणे. म्हणजे कॉपी मारली तुम्ही नाही शांताराम भाऊजी. आम्ही म्हणलं कॉप्या मारणारे लय लंबे झाले ना. मग काय कॉपी मारून नसते जमत, जास्त त्यालाच जमत असते. गुरुची विद्या गुरुलेच फळली असं आहे ते. मग येण्या बघायला काम नाही ते असं आहे ना. मग आता शांताराम भाऊचं यायचं एक येणार आहे का. परिस्थितीनुसार बोला लागत असते ते. पण आपण परिस्थिती तशी झाली ना, तू इन माय कंडिशन सारखीच नाही कर मग आता हे असं जर त्याला समजा दिली की बा नाही दुसरी आम्ही सोयरी करू म्हणजे कसं लट्टा होते मग द्यायची बी नाही बाबा जाऊ दे तिकडे कुठं बसतं असं आहे ते प्रोग्राम. होईल म्हणा सक्सेस होईल. पण कसं कॉप्या नको मारत जो. मग टीचर टकाटकची कॉपी किती लोक मारून राहिले. पण नाही येत ना सर येत नाही त्याची असं असते ते. शेवटी आता काय होईल ते पाहू आता पुढे नाही का. जाऊ दे आता मार खाते का घरी येते काय होते पाहू आता. ठीक आहे बरं मी काय म्हणतो डिझेल दे ना मला 5 लिटर. मी डिझेलसाठी आलो का गोष्टी करत बसलो. दे बरं 5 लिटर. काय 5 लिटर राजा माय आता टाकलं ना मी डिझेल. मग तुम्हाला राजा टाके तुम्ही डिझेल आणता आम्हाला मागता घरी जाणार ना. नाही ना मला आले पटेल 2 दिवस झाले गावाला जाऊन बसेल आहे. हो त्याच्यावर कसं डिझेल आणलंच नाही हाय तेवढं टाकीत सरलं. आता जाव आला त्याच्यात दिवस जायचा माया देणार का 5 लिटर पाहिजे ना. राहायला सुविधा करतो फवारा चालला जातो. हो ना पण नाही ना माझं आता हे 2 डबके रिकाम्या ना. डिझेल आता माया 1 डबकी तर माया पहिले सरलं ना आता मी टाकलं. मग आता काही नाही ना. का आता काय करा म्हणा. आता मला माय बुडी का शनिवार आज येईल का म्हणाले का झगडे गिगडे. हो ना ते येतो म्हणे मला ते फोन केला येतो म्हणे. अरे मग आता करा ना फोन बुडीले. बुडी येत असेल कदाचित तर मग कसं संग घेऊन या म्हणा डिझेल. 1-2 डबकी ते घर मालकाची मागा म्हणा आणि मग आपलं पेट्रोल डिझेल पंपावर घेऊन या म्हणा डिझेल. तसं करा नाही का. हो बुडी येऊ राहिली बरं आता 11 वाजता शाळा सुटली समजा त्याची नाही का. आता किती वाजला आता समजा 11:30-12 वाजून राहिले का. बरोबर आता मग 100% बरोबर आहे. थांब आता फोन लावतो डिझेल बोलावर घेतो. 20-25 लिटर जाय तिकडे लाईट पटेल तिकडे 2 दिवस नाही आले तर टेन्शन नाही का. पाहिजे मग उद्या म्हणलं बाई म्हणलं आता जायच्या वक्ती भांडण करता का म्हणलं. आता सांगा आता तुम्ही बाबा म्हणलं पहा म्हणलं ते थैलीत पहा काही असं तर ते पहा म्हणलं. उघडून दाखव मग उद्या उघडून दाखव. बरोबर आजी हो दाखवतो. हे पाहून घ्या म्हणलं थैलीत पाहून घ्या म्हणलं. हाय का पहा म्हणलं आमचे कपडे आहेत ना आमच्या आजीचे कपडे आहेत पहा म्हणलं. पाहून घ्या गाडी ते पाहून घ्या. नाही ना मावशी तुम्ही काय नाही बा विनाकारण भांडणच करता बा. हो झट नाही घेतला ना आम्ही काय तुम्हाला म्हटलं का काही किंवा चोरून निवड राहिले म्हणून. काही घेतलं असेल तर म्हटलं तुमचं काही राहिलं असेल तर पाहून घ्या म्हटलं असं म्हटलं तुम्ही. बाबा बाई आता काय बोलते ना आता काय बोलते आता नाही का भांडणाची पाहिजे जाता जाता बी अहो बाई तूच तर म्हणे काही थैली नेसान बाबा पाहिजे म्हणे. हो तेच म्हणलं असंच म्हणलं तुम्ही तर नाही म्हटलं फक्त असं म्हटलं काही नाही घेतलं असं बा चुकून समजा तुमच्या थैली टाकल्या गेलं असेल तर ठेवून द्या म्हणलं नेऊ नका. कारण की मागचा आमचा भाडेकरू होता का नाही त्याचे अनुभव आहे ना आम्हाला. हो ना काही बी धरलं की उचलं की चालला. शनिवारी लेकरं शाळेतून आता सुट्टी असते त्याला 2 दिवस तर चालले मग घरी तर मग 2-3 सामान घेऊन जायच असते. लयच खतरनाक होते ते भाडेकरू पहिले. म्हणून म्हणलं कसं म्हणून म्हणलं बा कसं तसं नाही व्हा म्हणून विचारलं. बाबा तुम्ही म्हणलं काय कसंच होईल तुमचं काय होईल बाबा. काहीच नाही म्हणलं आमच्या येत आम्ही कोणाच्या वस्तूला हातही लावत नाही. आम्ही बाबा आमच्या वस्तू सोडून इथून चालले जाईल पण म्हणलं लोकांच्या नेत नाही म्हणलं आम्ही. चला येतो बाबा आता शनिवार आहे. आता कसं आहे 2 दिवस वर्ग आम्ही राहतो घरी आणि आता त्याची आजी सख्खी आजी नाबजी 2 जण सोमवारी येतील बाबा. आता माय बा कटकट गेली म्हणा. धन्यवाद. मावशी तसं नाही ना बाबा कटकट कोण म्हणलं तुम्हाला कटकट हिंदी आम्हाला तर आनंद झाला. तुम्ही आता किती मदत केली त्याची मान वाकली होती तर मग तुम्ही आता स्वयंपाक केला हे केला ते केला. मग काय मोलकरीसारखं काम करून घेतलं पण आता काय बोला जाऊ द्या म्हणलं बाबा बिमार आहे माणूस. हो जाऊ दे बाबा जे झालं ते झालं. आता हे बाबा पोरायला म्हणलं तर देऊ नका आता. त्याची आजी आबाजी पाठवून देतो आम्ही आता सोमवारी. बरं मग हे संकेतन मग त्याची आई मग ते घरी चालले जात आहे ना. आता ते काय एसटीने जातात का आता त्याला एसटीने पोहोचून देतो तिथे बस स्टँडवर. मग ते त्याच्या गावाला जाते धुगुरेले आणि आम्ही आमच्या गावाला रामपूरले. हो बस निघालो आता.
बरोबर ठीक आहे जा मग पिस्तूल लय सुधारलं पण इथं मस्त फर्स्ट क्लास नाही मस्त खाना पिना फळं गिळं बाप्पा एक दिवस नाही ते अंडे शेपत बाप्पा तेच नांदा नाही आता आयुष्यभर तेच हो ना 2 बिस्किटचे पूर्ण सण दिले हो ना बाई आता तुमच्या त्यानं सुधारलं ते तसं आता लोक असंच होतं ते चला येतो बाबा आता हो आठवण ठेव जा म्हणलं हो येतो आता गोंपा बाई ते घरी नाही वाटते साहेब भेटून गेलीस ती नाही आता नेमकेच ते आले जेवण केले बाहेर गेले घरातलं कोण असं माहित नाही का मला तिचा चप्पल तिथं आहे ना हो बरं असं ना बरं जाऊ दे चला येतो म्हणलं आम्ही आता हो धन्यवाद हे मामाचा फोन आहे म्हणलं हो काय म्हणते बोल म्हणला हो स्पीकर ऑन करतो बोल भाऊ झुंबर काय म्हणते रे वा काही येतं म्हणलं तू शनिवारी येणार होती ना तू आज येतं का रे दुपार झाली तरी आला नाही तू हा काय येतं का रे म्हणलं काय तिकडेच राहतो अरे झालं ना बाबा निघाली ना आता ते कसं आता जगनची ती शाळा झाल्यावरच या लागेल का नाही हा शाळेतून आले त्याला जेवण त्याचे झाले आता थैल्या भरले कपडे भरले निघालो आता आम्ही आता हे संकेतचे आईले ते संकेतले बस स्टँडवर पोहोचून देतो आणि आम्ही घराकडे येतो निघून आता गाडी गिडी बाहेर काढली हो ठीक आहे जमलं पाहिजे बरं मी काय म्हणतो बा हो एक काम कर ना मग आता तू येऊनच राहिली तर आपलं 2 डिझेलच्या कॅना विकत घेतो म्हणलं हो नाही तर मग कसं घर मालकाची तर असं एखादी डबकी तर समजा 10 लिटर डिझेल आणतं का हा असं आपलं डिझेल पंपावर बापा डिझेल पाहिजे का ट्रॅक्टर कमी पडलं का बरं लाईट पाटील नाही घरी म्हणून म्हणलं आता डिझेल नाही ट्रॅक्टर मारती थोडी नाही म्हणून म्हणलं कसं डबकी घे एखादी 10-20 लिटरची असं ना तेला गेलाची घर मालकाची तर बाई म्हणलं तेलाची डबकी गिफ्टी आहे का तुमची तेल गेला आणत तुम्ही तर 10 किलो 5 किलोची हो म्हणजे 10 दोन कसं 2 द्या गेले का पैसे देते नाही का भंगारवाल्या लिखलं तर 20 रुपये दे हो ना पण म्हणलं ते तेल आहे एकच आहे आमची तर बाकीचे भंगारवाल्याला दिलेले मागच्या रविवारी नाही येत वाटलंच मला नाही का हो ना चमच्याने कोणाले वाटीस तर दादा मागायला जाय हो भाजी नेली बरं राहू दे बाबा राहू दे हो बरं झुंबार मी काय म्हणतो मी विकत घेतो एखादी डबकी चांगली 20 लिटरची हो आणतो म्हणलं किती काम डिझेल बरं मग ठीक आहे हो घेऊन ये 20-25 लिटर हो एखादी डबकी विकत घे मग हा काही हरकत नाही ठेवतो आता बरोबर ठेव हो येतो आम्ही आता निघालो दादा हो ठीक आहे चला घे जगन चला बस अंदर चला जमलं मारती हो बुडी येऊ राहिली म्हणते निघालीच म्हणते तिथून आता हो आता एखादी डबकी विकत घेतो म्हणे 25 लिटर घेऊन येतो म्हणे हो जाऊ दे आता कसं जरा बरं थांबतो आणि बस आपलं तिकडे सडकीवर जाऊन हो जरा वाट पाहत बसतो मग हो 1 घंटा लागणार आता हा येतो मग असं येऊ राहिला म्हणते ना बस जमलं मग जगने येऊ राहिला वाटते मग हो शनिवार रविवार राहीन आणि सोमवारी चाललं जाईल नाही हो काय आता गुंपा मावशी आली मग समजा नाही तुमची आई आता ना हे दुसऱ्या बुडीला पाठवतात का मग आता आपल्या बुडीची ड्युटी संपली आता शेवंत आजी जाईल हो शेवंत आजी बुडा हो झाला ते तयारीत आहे आता सोमवारी जातो म्हणे आम्ही असं हो का बरं आहे जाऊ दे तिकडे बरं आता तुम्ही चालले तिकडे सडकी पैसे आणि ट्रॅक्टर तुमचा उभा पाहिजे म्हणलं आमची मंडळी आली असेल तर जरासं काय फोन काही उचलून नाही राहिले हो 1 घंट्याला लावून पाहिजे मग अजून डबल चाल जरा फोन लावला चालूच ठेवतो थांबू नको हो आता जरासं एखादी वय काढली हो केव्हा अजून डबल फोन लावायचा हा काय करतो मागास राहा लागते मारती हो माणसाला नसते खबर हा लावून बा एक तर काय होते काय नाही झालं काही तर मला सांगतो फोन करू ना ठीक आहे येतो मग मी बरं या मग या हो काय हरकत नाही त्याचा माहोल आहे बबण्याचा आता नाही का हो ना बबण्या आता कंदिल्या मस्त सण खाती ना हो काय जमलं वाटते बहुतेक आलं वाटते जवळपास आयरी नाही का हो काही सांगता येत नाही आज सक्सेस होते वाटते का बबन हो काय म्हणते रे कुठं आहे म्हणलं सध्या काय म्हणते पैसे मस्त जेवण घेऊन चालू वाटते रट्टव ना मस्त फर्स्ट क्लास दिसून राहिला जरा फोन नाही उचलू राहिला मगापासून अरे काय तू जेवण काय तर पाहुणदार बा योग सुधी तुझ्या योग हो जांभाळ फुटलंच तर म्हणलं तुझ्या जांभाळ हो बरं झालं आला नाही तू मग काढलंच होता विषय तिथं बरं झालं म्हणलं आला नाही हो आमचे हाल म्हणलं हो कुत्र्याने खाऊन राहिले म्हणलं इथं आम्ही आता सध्या आपण राहिले तिथं ना का तुम्ही हो देणकीच्या घरी नाही का म्हणलं काय तर देणकीच्या घरी पोह्यात सुटलो आम्ही हे मटार थांबलेला आता सध्या ती तिकडे बसून आहे मी पाणी आणायला इरीवर आलो आता हो दोर पाहिला आता मला काढा त्याला पाणी पाजा हो दंपूत झाले सगळे हो पैता घाण झाली म्हणलं पैता टेम्पोच काढलो त्यानं हो मोगरी का काय होतं ते काय बोलून राहिला बाबा तू एवढा शांतारामचा फंड आले का तुम्ही म्हणता की कॅन्सल झालं हा असं कसं काय झालंय वा हे कंदिरा जरासा दम नाही ना त्याचं जरासं ऐकायचं असतं चहा दिला पाणी झालं सगळं झालं पोहे केले हा आता ते विषय काढणारच नेमका हो मी आणलं बघ कसं शिवलाल बोले फोन ला कुठं काय पा बोलणं झालं हो की डायरेक्ट यानं सुरूच केलं हां मग कसं काय करता हा पाठवून राहिले का नाही तर मग आमचा दुसरा पर्याय आहे हो पोरीवाला तयारच आहे हो असं तसं म्हणल्याबरोबर हो देणकीचा असा पारा तपला सांगतो तुम्हाला बस हे बा म्हणलं काहीच नव्हतं राहिलं आमचं हो जर का समजा आम्ही थांबलो असतो 10 मिनिटं एखाद्याचं तरी तोंड फुटलंच असतं समजा बाबा असं झालं ते नाही बाबा हो ना या कंदिरा दम नाही ना रे याला वाटते काही जेवतून काही घरी जातो बरोबर आहे घाई केली आहे ना पटकन विषय दिला काढून जरा थांबा लागत असते जरासं वातावरण पाहून काढा लागते विषय हां म्हणजे शांतारामचा फंड आता काय म्हणजे लागू पडते म्हणजे काय परिस्थितीनुसार लागू करावं लागते त्याला हां फटाफट बोलत असते का पहिले त्याचं पाहा लागते आपलं पाहा लागते मग रट्टा टाका लागते त्याला काहीच नाही पाहिलं नाव नाही ताव नाही सारखं बोलतच बसला त्याला वाटलं बस झालं आपलं म्हटलं की जाय तिकडे तेच नाही ना मग कुठेही कोणती मात्रा लागत असते का कोणत्या डॉक्टरचा औषध कोणाला मानते कोणाला नाही मानत असं असते ते पण आता बरं झालं मग मी नाही गेलो बरं झालं योग सुद्धा म्हणलं मग नाही तू बरं झालं येऊच नको दिसू नको 8 दिवस त्याला बा देणक्याच्या पुढे येऊ नको तू लय तपेला बरं तू ते फोनवर तो सौरिकेचा विषय काढला ना हो निघतात आम्ही काढायचं ना आमचं मोठं मुश्किल झाला आता हो आता हे काय सांगायचं काय नाही कसं करायचं आता हे चर्चा करतो आम्ही आता जवळ आहे त्याची पण पाहतो तुला सांगतो काय बरोबर ठीक आहे ना मग मी जातो आता घराकडे मी काल थांबत बसू नाही का हो चाल जातो निघतो मग मी आता हो काय झालं सांगतो मग गावात आलं की जाय तुझा हो मी आणतो वार्ता काय आता हो निघतो आता समजा काही विशेष नाही राहिला नाही का प्रकरण तर चिघळला आता हो आता हे काय होते पुढे काय सांगा नाही का चला निघाव ते मारुतीची गाडी देऊन द्या हातवरी करून घराकडे चालले जाऊ
शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ इकडे या. शिवलाल भाऊ थांबा, गाडी थांबा, गाडी. काय शिवलाल भाऊ, आता तर गेला हो तुम्ही, अर्धा घंटा नाही झाला, आले का वापस? हा झाला का, निपटला का म्हणलं मारतीचा वांदा? अरे मी कायले गेलो, मला का मार खायला जायचं होतं का? मग काय बबण्या जायला ती गाडी ती, बाकी काही नाही. आली ते वार्ता आली म्हणलं, आले ते वापस. मग काय तर हो चिघळलं म्हणलं, चिघळलं प्रकरण मारते तर. बोलून राहिले चिघळलं, माझ्या ढोरं झाले, सांगा ना लवकर काय झालं, काय म्हणलं हा? काय चिघळलं कोण? अरे बा या कंदिलेला अक्कल आहे का? त्याला म्हणे दुसरी पोरगी पाहिली म्हणे मारतीसाठी. तू पोरगी पाठवून राहिला का नाही पाठवून राहिला सांग म्हणे. असं बोलला म्हणे काहीतरी बा ते अगाऊ जरासा. देणके तपला म्हणते, यायला हे बा रट्ट्यानंच घेणार होता, सगळे जवळ घेऊया फंग पाहायला म्हणते. मग मटार थांबेला ते पाणी गिनी पितो म्हणे, येतो म्हणे आता. अरे बाप, मग तर मारती जरा मग कठीणच झालं मग आता. हा मग तर आता कसं काय होईन, हे होईन कसं म्हणलं? पुढे काय होईन ते काय आताच पाहा ना पहिले. आता काय झालं तुम्ही पाहत नाही का? मग पुरं चिघळलं ना प्रकरण. मग मारते तर काही खरं नाही राहिला आता. मला तर वाटते बस झालं बाबा शेवटसाठी आता. लय चिघळलं आता, ते वाढलं ते प्रकरण, गंभीर झालं आता. बाबा मग तर मारती जरा आता पुढे कठीणच होईल नाही. हो काय आता पुढे डबलची तर भेट नाही. हे आता जर गेली तर आपणच वाजी बा. बरं येतो बा, ते ढोरं चालले पुढे माय निघ तुम्ही. आता हे ढोरं सरलेच नाही का तू? ते एका दिवसासाठी गेलता, आता का रोजच घेतले का ढोरं? आता संतोष म्हणे 100 रुपये शिल्लक घ्या म्हणे बा, पण जास म्हणे आजच्या दिवस, उद्यापासून जातो म्हणे मी. हो तब्येत अजून जशी पाहिजे तशी आली नाही जाग्यावर. असं हो का? बरोबर ठीक आहे ना, मग जा आजच्या दिवस जा. हो चल येतो मग मी. हो जराशी वार्ता गिरता काही जास्त कोणाला सांगू नको म्हणलं. या हो गुपित राहू दे बाबा. हो नसतंय बा म्हणलं, फालतूची भानगडीची काम आहे. हो मुकाटन राहा आता याच्यात नाही बा, घोट मारत होणार आहे. मारत्या का तपला ना. हो आता हे कंदिले आता कसं सांगन आणि काय सांगन त्याले, त्याचं त्यालाच माहीत आता. हो जाऊ तिकडे. आपण काय सांगतो, विषय नाही काढत कोणाले. मग काय तर महाराज आहे का बा, तिकडे नाही का मारत्या जाणे, त्याचं ते प्रकरण जाणे आपल्याला करावं लागते. हो चला ये तुम्ही चालल्या काही. हा त्याच्या वावरात चालल्या. मारती जेवण करणं म्हणलं. चल आता सगळ्या बाया मजूर जेवण करून राहिलं, पाणी आणलं मी. चल मला झाडाखाली बसून घेऊ चल. काय राहू दे ना, कर तू जेवण, मी करतो थोड्या वेळानं. हो सध्या भूक नाही मला. बाबा तिथे बा अर्धी भाकर कमी झाली रोजची. हो ना सांगतो ना, दुपारी जेवत नाही, काही नाही, भूक नाही करतो. होते हो सगळं बरोबर. आता गेलेच नाही सगळे, येतेच मिटवते ते. आता मी काय म्हणतो, पायवर एखादा फोन लावून काय आहे काय नाही तर जरासं कसं मला वाटते काय आहे काय नाही, जरासं काळजीच हवं मी बी. त्याचं काय काळजी करावं लागते? मी आता काही फोन नाही लावला आतापर्यंत. मी आला येते ना आता संध्याकाळी समजतेस. लाव ना तू. मग तिकडे गेले की अजून बाया असते का, बाया देखताना बोलता येत काही जास्त त्या विषयावर. आता जेवायला बसायच्या आधी म्हणलं काय आहे काय नाही पाय लावून समजते मग. पाहत आहे मला म्हणतो तू, आता तू काळजी करतो, तूच तर आता माझ्यापेक्षा काळजी करू राहिली. थांब आता फोनच लावून पाहतो नाही का, जाऊ तिकडचं काय झालं समजते बी. काय सांगा आता याले, माझ्या इकडे कापटा निघून राहिला ना, धुणे मला धुवा स्वयंपाक करा वावरात या म्हणा, घरचं तरी निपटत जाय आता लोक ते. हो ना बाबू काळजी वाटतेच ना रे, पण तरी लावून पाहायला काय होते तर लाव. इतका उशीर असते पाणी आणाले राजा, काय जसं वाटलं जडीबुटी आणायला गेले का तुम्ही? आता आणलं पाणी, चालले आपल्या बकेटीत घेऊन. आता पाणी म्हणल्याला आता तिथं दोर पाहा लागते, बकेट हे ते पाहून मग कसं आणली भरली घेऊन आलो. मग काय थोडासा वेळ लागतेच ना, ते का जागा असते का, एक जण पेलं की ते तिकडे ठेवते, ते तिकडे ठेवते. मग ते एक तर फोन आलता आपल्या शिवलालचा. हो म्हणजे येऊ का म्हणे आता मी तिथं. आता काय जेवायला तर म्हणलं जाऊ नको म्हणलं, चाललं होतं ते. मग मी आलं बा बरं झालं गेला नाही ना, मार खाऊन यायची पै. जाऊ द्या तसं काय रोखलं आता, काय दणके खाल्ले असते आलं असतं संध्याकाळी तोंड फोडून. जाऊ दे नाही गेलं ना, बरं झालं. हो नसतं आपत्ती धंदे. बरं मी काय म्हणलं जाऊ बा, आता कसं काय करावं म्हणलं पुढचं नाही. हो आता काय घरी काय सांगा म्हणलं, आता काय सांगता, आता जे झालं ते सांगायच लागणार. आता दुसरं काय, आता याच्यात काय खोटं बोलण्यासारखं आहे. आता जवळच आहे रामपूर, घरी जाऊ त्याच्या कानात टाकून दे मारती गिरतीच्या. आता सगळ्याला बोलवून असं झालं बा, आता करता काय सांगा तुम्ही. काय बोलता राजा, कशी बोलता तुम्ही राजा अशी? ही घटना तुम्ही जर सांगसान त्या पोराले की बा असं झालं, मार खाजी पै आली ती बा, पै सुटलो आम्ही, याच्यात तुमची राहीन का आमची राहीन म्हणला. आपली बिन पाण्याची भिन्न साऱ्या गावात नाही की बा यायचं असं झालं बा, दणके खात होते. आणि त्याचंही म्हणलं ते म्हणलं आता मी काय करू, कसं झालं. त्याला टेन्शन वाढवून आपलं टेन्शन वाढवून, त्यापेक्षा कसं आहे जरा असं शांततेनं प्रकरण घ्यायला का नाही आपल्याला. कसं आहे सगळ्या खऱ्या गोष्टी सांगितल्याने बी चांगलं नाही होत. गोष्ट बरोबर आहे तुमची, सध्या म्हणजे एकदम कसं आहे भडका नाही झाला पाहिजे. हो म्हणून जरा असं शांततेने घ्यायला लागतेच म्हणा. हो पण माहीत पडते, पण आज न उद्या माहीत झालं होतेच का ते, नंतर होईन ते. पण आता आपण जर म्हणलं बा नाही बा हुकलं आता काही खरं नाही, मग किती घरावर गोटी येत. मग त्यापेक्षा म्हणा बा 2-4 दिवसानं 8 दिवसानं येते बा, पाठवते बा, तब्येत बरोबर नव्हती म्हणून. मग पुढे मग बरोबर थोडं करत त्याला सांगता येईल समजावून. एखादा मन नसते सांगता येत नाही एखादी गोष्ट कोणती अशी. बरोबर आहे बा कंदिला, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे आपल्या आता 5 जणांचीच गोष्ट आहे, आपल्यालाच माहित आहे. शिवलाला समजा, शिवलाला काही मी सांगितलं नाही असं झालं म्हणून. शिवलाला म्हणलं बा नंतर बोल तुम्ही, झालं ना. मग आता आपल्या 5च जणांची गोष्ट आहे, 5 जणांना शपथ घ्या तुम्ही, कोणीच कोणाला सांगणार नाही. हो कारण की जर का तुम्ही कोणाला लेखीच गोष्ट केली, विशेष म्हणजे झुंबर घर फिरवे, हो त्याला जर हे माहीत गोष्ट झाली समजा, की पुऱ्या गावभर झाली समजा, हो म्हणजे आपल्याकडे चॅनलची गरजच नाही आहे. हो जी 24 तास आहे ते आपल्याला आवश्यकता नाही. त्यामुळे म्हणलं बा कसं कोणाला काही सांगू नका, शांततेनं मी बरोबर मुंगशीरामच्या कानावर टाकतो असं झालं गड्या. हो म्हणजे कसं शांततेनं धीरे ओके करून टाकायचं. मग बरोबर आहे बरोबर. हो 2-4 दिवसांनी समजा मग हो थोडं करत मग तुम्ही त्याच्या कानावर टाका आणि मारतीच्या लक्षात आणून द्या. मी बी सध्या काही सांगत नाही. हो पण ते आता भानू पाहिजे म्हणलं तर सोबती मारती नाही तर बस देशील का सांगून म्हणलं खरं. मी काय सांगतो, मला तेव्हा 2-4 फोन आले मारतीचे, पण मी उचललाही नाही फोन. मग आता आपण धावपळीतच होतो, पण आता मी फोन आला एक खेळ, मी काही उचलला नाही.
काय अजून फोन आला त्याचा दादा, काय करू, कसं सांगू आता, काय करा. उचल तू आता, उचल आणि बरोबर सांगता येईल. आपण कसं बोललो आता की बा होऊन राहिलं म्हणा, असं असं आहे म्हणा, जरा तब्येत नव्हती म्हणा बाईची बरोबर, आता ते 2-4 दिवसांनी पाठवलं म्हणा, असं तसं झालं म्हणा, असं काहीतरी बोल बरोबर. मी बोलतो तसा. उचल तो फोन, उचल. चला उचलला आता. हो ना, 2-3 वेळ झाला उचललंच नाही. हॅलो, हा हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, हा बोल बोल मारती, बोल बोल. काय बोलले का, किती वेळचा फोन करून राहिलो, काही उचलून नाही राहिला, काही नाही. म्हणजे काय पोजिशन आहे, कुठं आहे सध्या, कुठं आहे म्हटलं, घरी आहे का कुठं आहे? आलो मारती, बाहेर आलो आता. हो झालं, जेवण खाऊन झालं. हो बस बाहेर झालो आता. हो बस निघून राहिलो. हो बाहेर बोल ना, बाबा आहे सगळे इथेच आहेत म्हणलं. हो बोल ना काय म्हणत होता. काय म्हणजे आता कायसाठी पाठवलं तुम्हाला? हा झालं का म्हणलं, निपटलं का म्हणलं? तेच ना. हो बाबा बोला बोला, मारती सोबत काय झालं काय नाही, मी कसं बाहेर होतो जास्त. थांब मारती, हा बाबा सांगते बरोबर. हा बाबा बोला म्हणलं. हा बोल मारती, बोल म्हणलं. तर कसं काळजी करायचं काही कारण नाही आहे सध्या. हो आत्ताच आम्ही बाहेर आलो, आता घराकडे निघायची तयारीत आहो. आता 5 सुपारी घेतली की निघतो आता. तर कसं झालं, बोलचाल झाली सगळी व्यवस्थित, काही विषय राहिला नाही. असं म्हणजे निपटल्यासारखं नाही का? हो ना, बरोबर. आई इथंच आहे. आई म्हणते बा काही पाठवून राहिले म्हणते मग. काही आज येऊन राहिली का सोबत ते मग? आता प्रकरण इतकं चिघळलं की आता काही पाठवते आपल्याला समजून नाही राहिलं. हो ना, ते म्हणते आज पाठवते का? नाही आजचं तर कसं म्हणलं आम्ही तसं की बा गाडी आहे सगळं आहे, तर म्हणलं तयारी करायला लावा. तर म्हणे तब्येत नाही म्हणे बरोबर पोरीची. हो 2 दिवस थांबा म्हणे, आता मंगळवारपर्यंत देऊ म्हणे शक्यतोवर पाठवून. दवाखाना आहे ते करता येते म्हणे, आता इतकी दिवसांना आली योगायोग. हो तर मग पाहू म्हणे मग मंगळवारपर्यंत. हो 1 दिवस मागं पुढे, पण मंगळवारी शक्यतो पाठवतो म्हणे. का अरे पण मग आम्ही नेतो ना म्हणा दवाखान्यात, का आम्हाला आमच्याकडे पैसे नाही दवाखान्यात नाही आले ना. ते मला समजते पण म्हणता नसते ना एखादं म्हण, आता त्याच्या मना म्हणून घ्या लागते का आपल्याला. आता जरा साईन दे. हो तर हो बाबा, बाबू तर बाबू साईन दे. सूर्य इकून निघते हो इकूनच निघते. आता आपल्या घरी येईपर्यंत करावंच लागते ना ते. म्हणलं बा हो ठीक आहे म्हणलं, मंगळवारपर्यंत पाठवून द्या म्हणलं, काही वांधा नाही असं म्हणलं आम्ही. आता पुढे काय करते काय नाही ते बुधवारी, पण मंगळवारी पाठवतो म्हणे. मंगळवार नाही का, बरं ठीक आहे. मग उद्या रविवार सोमवार मंगळवार हो चालते ना, 2-3 दिवस. हो द्या म्हणा पाठवून. मग आपले जवळ बा आहे ते, मग कसं ते येऊन राहिले घरी का काय, तिकडे जातो म्हणते मग. म्हणजे प्रकरण निपटल्यासारखंच आहे वाटते ना. निपटलं आता विषय निपटला ते. हो जवळ बोल म्हणलं मी, रामपूरला चालता का बा, तर ते माहीत नाही म्हणे, आम्ही येत नाही म्हणे. हो तर ते जाते त्याच्या गावाला आता. हो ठीक आहे मग, ठेवतो मग, ओके. झालं मला आई निपटलं म्हणते. हो काही विषय नाही, आता मंगळवारी पाठवतो म्हणलं म्हणे. हो आता येऊन राहिले ते बहुतेक, झाले जेवण खावणं झाले म्हणते. हो झाला निपटला विषय. चला बाबा, आता डोक्याचं वजनच कमी झालं. हो जाऊ द्या आता. चल येतो मग मारती मी. आणि म्हणलं कोणाला सांगू नको बरं अजून सध्याशी. जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत सांगायचं नाही. लोक कशी माहित नाही का. तेच म्हणलं मुकाट्यानं राहा आता. मी काय सांगतो आता, हे आता आपल्याला माहीत पडलं का. हो ठीक आहे, तू इथे बाहेर काही जास्त विषय काढत नको जाऊ दे. ये मग जा आता, मी येतो जेवायला आलोच. मारती सांग निपटलं म्हणे. हो तेच म्हणलं तुमच्याच घराकडे येऊ राहिलो तू. मी आणला आता कसं, हो वावरातून आलो आता नेमकं. मी आणलं चला. पण तुम्ही चालले आता. हो बरं झालं ते. हो आता कसं काय मंगळवारी पाठवतो म्हणे नाही. ना तसं नाही मग शिला, ते कसं सांगायच्या गोष्टी आहेत. असं आहे ते, कसं झालं काय हे तुला माहिती आहे का. मग ती एखादं म्हणलं बा मारतीला कसं एकदम म्हणजे त्याच्या डोक्यात नाही परिणाम व्हावा म्हणून तुम्हाला कसं म्हणलं सध्याचं हो केलं माहिती त्याला. फोन आला त्याचा अचानक. तर म्हणलं खरी गोष्ट कशी आहे. जर असं म्हणलं आपल्याला हो शांततेनं प्रकरण घ्या लागन. हो त्यानं तर काही पुरीला पाठवलं नाही. सध्या म्हणे माझ्या डोकं काही खाऊ नका म्हणे. हो म्हणून म्हणलं पाणी नाही पाजलं त्यानं. लवकरात लवकर आम्ही म्हणलं बा यावं, तर तुम्ही म्हणा असे कसे लवकर आले. जरा उशीर केला म्हणून म्हणलं घरी आलो. आता शिवलाल होता, तुम्ही होते. जरासा विषय कसा वाढवायचा रंगवाचा असताना ते विषय तुम्ही तेवढं समजलं नाही तुम्हाला. अरे आलाच नाही ना शिवला. मग काय त्याची गाडी पंक्चर पडली मारतीची. हो मग काही ते आला नाही. मी आलं राहू दे बा, येऊ नको मी निपटवतो. फंडा तर आपल्याला माहीतच होता ना, शांतारामचा विषय काढायचा म्हणून तसं त्यानं केलं तसं. हो तसं म्हटल्याबरोबर असा बिफरला ना ते. हो ते बाबा गोटाच टाकत होता कामेत मा डोक्यात. हो मी आता म्हणलं वाचलो आम्ही पळालो. हे बा बबण्याला विचारणं. हो जवळही पळाल तुझे सगळे फंगार बिलकुल घराकडे. कोणीच थांबलं नाही. मग बसलो आम्ही एका जागी. म्हणलं आपण जर असं सांगितलं तर कसं मारतीच्या डोक्यावर परिणाम नाही व्हावं म्हणून म्हणलं धीरे धीरे त्याला आपण समजून सांगू. मंगळवारपर्यंत दुसरी एपिसोडही निघते. नंतर मग आपल्याला मंगळवारपासून पाहता येईल. मग जर असं अजून दुसरं काहीतरी प्रकरण आपल्याला उभं करावं लागेल काही ना काही थोटा. असं असं झालं का ते. बरोबर ठीक आहे ना, मग मंगळवारपर्यंत हो जसं आहे तसं राहू देऊ. तोपर्यंत सोचू मग काही. बाकी एपिसोड होऊ दे मग. हो ठीक आहे मग. लागा बस बस. हो मांडवा चहा मांड म्हणले. हो मांड म्हणलं आत्ताच वावरातून आलो. हो मी आलं चला गड्या आता बसावं चहा घ्या. काय म्हणते काय आपलं झालं मग फवारणी बिवारणी. येतं मग आपल्या वावरात उद्या. फवारतीचं जाऊ द्या म्हणलं, मारतीचं समजलं का म्हणलं, मारतीचं प्रकरण झालं ना ते निपटलं तरी. मग काय राहिलं ते मंगळवारी येऊन राहिले म्हणते ना, समजलं ना वार्ता म्हणली. मग आता बायाच्या गोष्टी झाल्या ना वावरात. मग मारतीच्या आईने सांगितलं म्हणते ना. हे खोट्या गोष्टी आहे ना. चिगडमध्ये प्रकरण. हो चिगड पळत आले होते, पळत मार खायची पळाली होते. मग सगळं ऐकलं ना बाया शिवल्याच्या इथून. शिवल्या गाडी घेऊन पा मारतीची गाडी घेऊन गेलता, मधातच वापस आला. मग हे आपलं काशा भेटला, ढोरं घेऊन चालला होता. तर मी तिथंच होतो, माझ्या ट्रॅक्टर होतं, मी बुटीची वाट पाहू राहिलो होतो. ऐकलं ना बाया सगळं. मग काय चिगडमध्ये लय प्रकरण गंभीर झालं म्हणते आता. आता मग ते आता मंगळवारचं काय मग आता मंगळवारी येते म्हणते ती काय खोटी गोष्ट आहे का मग. हो ना मग मंगळवारी तुम्ही म्हणता ना. मंगळवारी आल्यावर बोल म्हणा तुम्ही शर्यत आपली किती लावता सांगा. ना तू म्हणतो बा, पण बाळू बोले फोन लावला ते म्हणे मंगळवारी येऊन राहिले म्हणे. मग मला याच्यावर भरोसा वाटते नाही तर मी त्याला फोन लावला तर बाळू गेलता संग. आता आहे शर्यत लावता तुम्ही, शर्यत लावता आपलं. जर मंगळवारी जर आले समजा राणीताई हो तर ठीक आहे, नाही तर 1000 रुपये तुम्हाला द्या लागो. चालते लागली ना बिलकुल 1000 रुपये देऊन तुला. हो मला माहिती आहे ना येते म्हणून. 100% येते मंगळवारी. ठीक आहे मग मंगळवारपर्यंत वाट पाहायला काय चाललं आपल्याला. हो बाकीचे एपिसोड काढायला लागते का नाही. हो ठीक आहे पाहू मग आता. उद्या नवीन विषय. ठीक आहे धन्यवाद.